अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगवणाऱ्याची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेले असल्यानं त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानं MIDC डेअरी चौक ते शेंडी बायपास जाणाऱ्या रोडवर अहिल्यानगर इथं सिल्वर रंगाच्या कारसोबत थांबलेले असल्याच्या माहितीनुसार पथकानं वडगाव गुप्ता शिवारात MIDC डेअरी चौक ते शेंडी बायपास जाणाऱ्या रोडवर अहिल्यानगर इथं दोन इसम संशयितरित्या एका सिल्वर रंगाच्या कारमध्ये भाऊ आनंदा रसाळवाडी निघोज तालुका पारनेर आणि स्वप्नील विभीषण पाबळे कावळ पिंपरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे अशा दोघांना अटक करून त्यांच्याकडनं 2,50,000 रुपये किमतीचे 5 गावठी पिस्टल, 40,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल, 8 लाख रुपये किमतीची स्कोडा कंपनीची 4 चाकी वाहन असा एकूण 10,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ऋषिकेश सुभाष भोसले जिल्हा धाराशिव हे फरार असून यांच्याकडून खरेदी करून विक्री करता आणले असल्याचंही सांगितलं आहे।